नंदुरबार जिल्ह्यामधल्या तब्बल 81 विहिरी गायब। कागदोपत्री विहिरीसाठी आदिवासींच्या नावानं 1,85,00,000चा गैरव्यवहार। दुष्काळी भागामध्ये पाणी जलयुक्त शिवार योजनेमुळे साचलं की शिवजल क्रांतीमुळे? भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई। सरकारनं जे हॉस्पिटलच्या सादर केलेल्या अहवालावर छगन भुजबळांनी हायकोर्टामध्ये व्यक्त केली शंका। आपल्याला तुरुंगातच डांबायचं असल्यामुळे सरकारनं दुसऱ्याचा अहवाल दिल्याचा आरोप। दिघ्यामधल्या बेकायदा बांधकामांवरची कारवाई अटळ। पावसाळ्यामध्ये कारवाई रोखण्याची MIDCची विनंती हायकोर्टानं फेटाळली। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात लागोपाठ 2 आत्महत्यांचे प्रयत्न झाल्यामुळे खळबळ। मुख्यमंत्री कार्यालयाच्या समोरच घडला प्रकार। मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। सारंग अकोलकरनंच झाडल्या डॉक्टर दाभोलकरांवर गोळ्या। CBI सूत्रांचा दावा। कलबुर्गींच्या हत्येमध्येही वीरेंद्र तावडेचा सहभाग असल्याचा संशय। 100% अनुदानाच्या मागणीसाठी विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचं आंदोलन। 20% अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय। कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचा प्रसाद बनवतायत तुरुंगामधले कैदी। विरोधाला न जुमानता तुरुंग अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णयाची केली अंमलबजावणी। वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले कार्यकर्ते आणि चाहते। खिळ्यांपासून तयार केलेल्या चित्राची मिळाली अनोखी भेट। आणि लालबागच्या राजाचं पाद्य पूजन। IBN लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास दर्शन।